नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल पाटील. आज तुम्हाला 1906चं कलकत्ता अधिवेशन याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. आता हे अधिवेशन फार गाजलेलं आहे आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आणि अधिवेशन कुठं झालं याबद्दल थोडी माहिती पहा. आता वरील हे काय झालं होतं, या अधिवेशनात काय झालं होतं, जरासं मतभेद चालू झाले होते म्हणून आपण वरील शब्द टाकला. पुढील किंवा मागील लेक्चरमध्ये 1906 मध्ये कलकत्त्याला हे अधिवेशन झालं होतं आणि अध्यक्षपदाबद्दल वाद झाला होता. कशाबद्दल? अध्यक्षपदाबद्दल दोन्ही गटामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यामध्ये मग शेवटी काय झालं, दादाभाई नौरोजी याचे अध्यक्ष बनले होते. दादाबाईंनी जहालच्या प्रभावाखाली जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये वाद होता. तर जहालांच्या प्रभावाखाली स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य हे 4 ठराव पारित करण्यात आले होते. किती? मग कोणत्या ठरावात 4 ठराव पारित करण्यात आले? तर 1906चं कलकत्ता अधिवेशन. दादाभाईंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय चळवळीचे लक्ष स्वराज्य म्हणजे इंग्लंडच्या वसाहतीच्या धर्तीवर, त्यावेळेस आपल्याला वसाहतीची धरती, इंग्लंडच्या वसाहतीच्या धर्तीवर स्वराज्य असे घोषित करून राष्ट्रवादी नेत्यांचे चैतन्य निर्माण करणे, कसं हे चालू केले होते. आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्द हा प्रथम 1906चा कलकत्ता अधिवेशन इथं झाला होता. नमस्कार.